आज राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींची मतमोजणी होणार आहे। त्यामुळे गुलाल कुणाचा हे आज ठरणार आहे। 2 डिसेंबर 2025 रोजी 263 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान झालं। शनिवारी 23 ठिकाणी मतदान पार पडलं। आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीची तयारी देखील केलेली आहे। तर त्यामुळे आता आज कोणता पक्ष बाजी मारणार, महायुतीची सरशी होणार का महाविकास आघाडीचा गुलाल उधळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। सर्वपक्षीय बड्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागलेली आहे। महायुतीमधील तिन्ही पक्ष बाजी मारणार की विरोधी महाविकास आघाडीला कौल मिळणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलेलं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 10 वाजल्यानंतर पुढच्या काही तासांमध्ये राज्यातील या मतमोजणीचं चित्र स्पष्ट होईल। त्यामुळे नगरपंचायत आणि नगर परिषद मध्ये बाजी कोण मारणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। मतदारांचा कौल मतपेटीमध्ये बंद झालेला आहे। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा सुद्धा पणाला लागलेली आहे। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि 10 वाजल्यापासून पुढच्या काही तासांमध्ये या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे। राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींची मतमोजणी 10 वाजता सुरू होते। तर 2 डिसेंबर 2025 ला 263 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान झालं। शनिवारी 23 ठिकाणी मतदान पार पडलं आणि आज या मतदानाचा निकाल लागतो आहे। उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालेलं होतं आणि त्यानंतर आज 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होते। या मतमोजणीच्या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुम्ही दिवसभर लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहू शकणार आहात। तर राज्यातील प्रत्येक नगर परिषदेचे जे केंद्र आहेत त्या ठिकाणी आता मतमोजणीला 10 वाजता सुरुवात होणार आहे। त्या ठिकाणी सध्या परिस्थिती काय आहे, कशा पद्धतीने प्रशासनाने तयारी केलेली आहे, पोलिसांचा बंदोबस्त नेमका कसा आहे या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी पुण्याहून आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे जोडले जात आहेत। नागपूरहून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार जोडले जात आहेत आणि कोल्हापुरातून सतेज औंधकर आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। मात्र महाराष्ट्रातील प्रत्येक नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे अपडेट तुम्ही दिवसभर लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहणार आहात। मी थेट अमरावतीमध्ये जातोय। सूरज दहाट आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। सूरज, अमरावतीमध्ये कशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे, कशा पद्धतीने प्रशासनाने या मतमोजणीची तयारी केली, पोलिसांचा बंदोबस्त नेमका कसा आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर सकाळी 10 वाजल्यापासून जे खऱ्या अर्थाने मतमोजणीला सुरुवात होणार आहे। जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवड होऊ घातलेल्या आहे। या संदर्भाने जर आपण जर पाहिलं तर 12 नगराध्यक्षाच्या जागेसाठी यांनी 278 नगरसेवका जागेसाठी संपूर्ण निवडणूक या ठिकाणी झालेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर मी सध्या अमरावतीच्या चांदूर रेल्वे येथील मतदान केंद्रावर आहे। सकाळचा वेळ असल्यामुळे या ठिकाणी कोणीही जरी आलं नसलं तरी मात्र 8 वाजल्यापासून जे आहे संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि या ठिकाणचे जे स्थानिक कार्यकर्ते असतील, उमेदवार असतील, हे या मतमोजणी केंद्रावर पोहोचणार, कारण का 8:30 नंतर संपूर्ण पोलिसांना आणि इथले जे संपूर्ण कार्यकर्ते असतील, उमेदवाराचे प्रतिनिधी असतील, उमेदवारांना आतमध्ये जाण्यास या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी आता जरी या ठिकाणी कोणी जरी नसलं तरी मात्र आता काही वेळातच जर पाहिलं तर या ठिकाणी उमेदवाराचे प्रतिनिधी आणि पोलीस यंत्रणा आणि महसूल यंत्रणा या ठिकाणी मतमोजणीसाठी सज्ज होणार आहे। एकूणच जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये धारणी नगरपंचायतमध्ये जर आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धारणीमध्ये प्रचार सभा झालेली होती आणि अंजनगाव सुरजीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील या ठिकाणी सभा झालेली होती। त्यामुळे धारणी आणि चिखलदरा असतील, धामणगाव रेल्वे असतील, अतिशय प्रतिष्ठित या ठिकाणी निवडणूक एकूणच असणार आहे। धामणगाव रेल्वेमध्ये जर पाहिलं तर भाजपचे आमदार प्रताप अडसळ यांच्या भगिनी अर्चना रोठे या नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर अंजनगाव सुरजी मध्ये जर पाहिलं तर ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांचा मुलगा यश लवटे या ठिकाणी रिंगणात आहे। त्यामुळे गजानन लवटेची देखील या ठिकाणी प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे। दर्यापूर नगर परिषदमध्ये जर आपण जर पाहिलं तर भाजपचे ते अकोट मतदारसंघाचे आमदार आहेत
त्यांच्या पत्नी या ठिकाणी रिंगणात आहे. त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर आमदारांच्या प्रतिष्ठा, खासदारांच्या प्रतिष्ठा ठिकाणी पणाला लागलेल्या, खास करून जर आपण जर पाहिलं तर अचलपूरमध्ये अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघात सर्वात मोठा मतदारसंघ आहे. साधारणतः 99,000 मतदार या ठिकाणी आहे. त्यामुळे हिंदू वर्सेस मुस्लिम अशी एकूणच या ठिकाणी राजकारणाकडून या ठिकाणी लढाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कटंगे तो बटंगे असा संपूर्ण जो नारा आहे या ठिकाणी नवनीत राणेंनी या ठिकाणी दिलेला होता. त्यामुळे मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेलं आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर खरंच भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी काही लोक साथ देतील का, हे सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण का आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्हा हा लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मात्र कटंगेचं बटंगे असा एकूणच या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये नारा दिल्यामुळे वेगळं वळण या निवडणुकीला लागले होतं. आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात या निवडणुकीमध्ये झालेले आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर लोक या ठिकाणी कोणाला मतदान करणार, कोणाचं पारडं या ठिकाणी जड असणार या ठिकाणी 10 वाजल्यानंतरच कळेल. जर पाहिलं तर साधारणतः 12 ते 1 नंतर संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील अंतिम निकाल या ठिकाणी घोषणा होण्याची शक्यता आहे. नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी संपूर्ण जर पाहिलं तर एकाच वेळी या ठिकाणी मतदान सुरू होणार आहे. तब्बल अचलपूरमध्ये जर पाहिलं तर 20 फेऱ्या संपूर्ण या ठिकाणी होणार आहे. एकूण 3 टेबलवर संपूर्ण या ठिकाणी जर पाहिलं तर मतमोजणीला खऱ्या अर्थानं 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. सूरज, अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स तुम्ही देत आहात. तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले आहात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.